हॅलो. मी निघाली ऑफिसला आणि आज मी टिफिन नाही बनवला आहे. आज मला उपवास आहे तर मी आंबे घेऊन आले ऑफिसला. कापून घेऊन येणार होते पण ना म्हटलं मग ते पाणी बिनी सुटायचं टेन्शन येतं ना. मग तसे चालले म्हटलं तिकडे ऑफिसमध्ये कापून बघायला लागेल सूर्य आहे की नाही. तर त्यांचा टिफिन आज सांगितलं मी त्याच्या आजीलाच करायला त्याला करणार आणि जाताना फळं घेऊन जायचं आज न विसरता. कारण का त्यांचा फ्रूट ब्रेक असतो आणि मी 2 दिवस फळं नेली नाही आहेत. त्याच्या आजी त्याला बिस्किटं दिली होती पण टीचरांनी स्पेसिफिकली सांगितलं की बिस्किट द्यायचे नाही आहेत, तुम्ही काहीतरी फ्रूट्स द्यायचा. माझा काय आणि फ्रूट्सचं तर सध्या काही भेटत नाही आहे इकडे. कांजूरला फ्रूट्स नाही भेटत, प्रॉब्लेम हा आहे. मी खूप ट्राय केलं पण सध्या आंबे चालू आहेत त्यामुळे सगळीकडे फक्त आंबे दिसत आहेत आणि जास्त आंबे काही देऊ शकत नाही कारण का मग ती गरमीमध्ये पण अजून जास्त गरम व्हायचं. हाच एक इश्यू वाटतो म्हणून मी त्याला आंबे देत नाही आहे. आणि ऑफिसला चालले भरपूर कामं आहेत बघूया आज. आणि आज मला वाजले आहे 10-12 ऑफिसला जायला. 3 मिनटात मला परत नाही तर माझा लेट मागणं आहे. ठीक आहे, सी यू सून, बाय गाईज. हॅलो. तर मी निघाली आहे ऑफिसमधनं घरी. सकाळी मला खूप उशीर झाला. ओ वा, काय डॉग आहे यार, निघाली मस्त आहे. तर हां, मी निघाली ऑफिसमधून म्हणजे घरून ऑफिसला जायला पण मला थोडा उशीर झाला होता. सो मला लेट मग लागू नये म्हणून मी सकाळी व्हिडिओ नाही शूट केला. म्हटलं संध्याकाळी आरामशीर जाताना व्हिडिओ शूट कर. आणि आता अशी छान हवा चालू आहे इथे, एवढी छान हवा चालू आहे की पुढच्या 5 मिनिटात पाऊस पडायची भीती वाटायला लागली मला. ठीक आहे, थोडी थोडी बुंदे पडत आहेत पण मी छत्री नाही घेतली. मी काल ठरवलं की मी छत्री घेणार पण मला छत्री घ्यायला वेळच नाही भेटला. ठीक आहे, मी छत्री एकाच दुकानातनं घेते जिथून माझे पप्पा दरवर्षी छत्री घेतात आणि इट्स काइंड ऑफ अ ट्रस्ट थिंग तुम्ही असं म्हणू शकता. ठीक आहे, कधी कधी आपल्याला होतं ना की बाबा ह्या दुकानातनं घेतला माल चांगला आहे आणि कधी कधी तो माल चांगला पण निघतो. बट ही आपली एक सायकॉलॉजी झाली आहे. एकदा समजा त्या दुकानातनं घेतली वस्तू चांगली निघाली तर आपलं असंच असतं की बाबा ह्या दुकानातलं घेतल्या वस्तू टिकतात. मग आपण 2 पैसे जास्त द्यायला पण मागे पुढे पाहत नाही. आणि ते दुकान आहे घाटकोपरला. काल मी गेले होते घाटकोपरला, जागृतीनगरला गेली होती मी काल. पण मी घाटकोपर स्टेशनला उतरली नाही कारण का मेट्रोमधनं डायरेक्ट ट्रेनला रस्ता भेटतो. मग काय पुढे जायचं हेच होत नाही. आणि काल माझं आय थिंक नवीन सॅलरी अकाउंट उघडलं आहे तर मला त्याचं माझं किट आलं होतं भटवाडीला. तिकडे जो मेट्रो त्याला जागृतीनगर म्हणतात, सेमच आहे भटवाडीचं पण या लोकांनी स्टॉकचं नाव दिलं जागृतीनगर. ठीक आहे, तर मी गेली, माझं किट घेतलं, आज आला, पिन सेट केला, सगळं केलं. काही बँका खूप छान आहेत, काही वर्स्ट आहेत. पर्सनल एक्सपिरियन्स गाईज. 4 बँकांमध्ये अकाउंट आहेत माझे, सगळे सॅलरी अकाउंट. मी एक पण पैसे देऊन उघडलं नाही, खरं सांगते. मी ज्या नवीन ठिकाणी जॉबला गेले तिकडे बँक अकाउंट उघडावं लागलं आहे. म्हणजे मी सांगू शकते हां, एका कंपनीत 2 बँक अकाउंट उघडले मी त्यांचे. पहिले त्या लोकांनी बंद केलं मग दुसरं हे करायला लावलं. तर त्याच हिशोबाने माझ्याकडे भरपूर सारे बँक झाले. मला असं वाटतं दुनिया की सबसे अमीर इंसान मी एवढे बँक अकाउंट आहेत माझ्याकडे. जग सपाट. ठीक आहे, प्रिथन्या गावी गेल्या. आज शाळेत गेले बाई. शाळेत एकदम नटून थटून असा पावडर, काजळाचा टिका, चांगली फ्रॉक, नवीन वॉटर बॉटल, नवीन टिफिन. बॅग दादाची आहे. दादाची म्हणजे मला वाटतं रिधांना जेव्हा आय थिंक 1 वर्षाचाच होता तर रिद्धीने माझ्या बहिणीच्या मुलीने, मोठ्या बहिणीच्या मुलीने, कारण क्रिसमसला एक मस्त ट्विटीची बॅग गिफ्ट केली होती. आणि मी ना रिधानच्या सगळ्या वस्तू सांभाळून ठेवत होता. रिझन आय डोंट नो पण मी सांभाळून ठेवलं होत्या सगळ्या वस्तू. आणि तीच ट्विटीची बॅग घेऊन रिधानने आज स्कूलला गेली आहे. म्हणजे मी गावी ठेवायला देऊ आपण म्हटलं जपून ठेवा. आपण असं ना काही मुलांच्या आठवणी आपण जपून ठेवतो, तसंच ती बॅग होती. आणि अजून एक मी जेव्हा रिधान 2 इयर्स झालं होतं त्याला क्रिसमसला एक ना पांडाची बॅग घेतली होती. ती अजून माझ्याकडे, ज्याच्यामध्ये मी आता माझ्या ड्रॉइंगचे सप्लाईज ठेवलेल्या पण आहेत. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत रिधानच्या ज्या मी जपून ठेवल्यात, मला आवडतात. आणि आता घरी जाऊन बघायचे काय करायचे ते. उपवास आहे, मी आंबरस खाल्ला. किती आंबरस खाल्ला, 2 दिवस मी आंबरसच खाते आहे. पण आंबे काय दिलेत मी, नुसते आंब्यांवरती तिथून पडली आहे. 1 नंबर आंबे, छान आंबरस आहे.
पण म्हणतात ना, आई वडिलांनी दिलेल्या गोष्टींच्या चव वेगळी असते. तेच माझ्या बाबतीत झालं. म्हणजे मी स्वतःच्या पैशाने खाऊ शकते, असं नाही की मी नाही खाऊ शकते. पण माझ्या पप्पांनी मला पाठवलं, त्यामुळे आता ते मला जास्त आवडतं. यु नो लॉजिक समजते तेव्हा काही लॉजिक. ठीक आहे, आता जास्त नाही बोलत. जे लोक माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघतायत, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यार. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी घरी गेल्यावरती काय करते मी ते बघायला. हॅलो, तर माझं आत्ताच झालं आवरून, जेवण आवरून झालं. मी ना जेवणाचा व्हिडिओ काढायला विसरले, त्यामुळे आता पटापट जे आहे म्हटलं आवडता असा व्हिडिओ काढते, जेणेकरून विसरायला नको. ठीक आहे, जेवणामध्ये भरपूर होतं. सकाळची मेथीची भाजी घेतली, त्या दिवशी केलेलं बेसन नव्हतं, मला बेसन टाकून द्यायचं नव्हतं, काढून ठेवलं होतं. ठीक आहे, बेसन होतं, मेथीची भाजी होती, वापडाचं कालवण होतं, आणि काय केलं, हां लसणाची मिरची होती. बरोबर, मम्मीने गावावरनं लसणाची मिरची पाठवून दिली मला डबा भरून. मी शो यू टू यू गाईज. ही मला लसणाची मिरची खूप आवडते. ही स्पेशली बनते वरवंटा आणि पाट्यावरती, पण मम्मीला एवढं जमणार नाही आहे, सो ती मला मिक्सरमध्ये वाटून दिली आहे. म्हणजे फेवरेट आहे मला. हे माझं फेवरेट जेवण काय माहिती आहे, डाळ भात, पापड, लिंबू, ही लसणाची मिरची आणि शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी पण भारी लागते. जे पुण्याकडचे आहेत त्यांच्याकडे स्पेशली ही चटणी बनते स्पेसिफिकली. मी सगळ्यात जेवणाचं भांडी काढून घेते, जेणेकरून भांडी घालायला लवकर घासून माझी. भात ते सगळं काढून ठेवते. भात लावून सगळं आज डाळ नाही केली, भातच लावलं फक्त, कारण का कालवण पण भरपूर होतं, त्यामुळे मग डाळ लावणं बरोबर नाही वाटलं. उगाच वाया जाण्यामध्ये काही अर्थ नाही आहे ना, म्हणून. तर मी जेवण काढून ठेवते. बट आणि माझं आवडतं अर्धी भांडी मी मला जेवण घालतं. मी पहिलं जेवण झालं पहिली भांडी घासून घेते. ठीक आहे, आणि मग जेवल्यावर परत भांडी घासते, जेणेकरून की कमी भांडी घासावी लागते. कारण का जेवल्यावर मला भांडी घासायचा जाम कंटाळा होतो आणि झोप पण भरपूर येते. सो हे माझं शॉर्टकट आहे, प्लीज तुम्ही पण फॉलो करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पण ना जेवल्या मला माहिती नाही भरपूर लोकांना कंटाळा येतो, पण मला कंटाळा येतो, मम्मीला कंटाळा येतो. आमच्या दोघींची ही सवय. जेवायच्या अगोदर जास्तीत जास्त भांडी घासून घ्यायची, आणि जेवल्यावर एवढी कमी भांडी ठेवतायत ना, तेवढी कमी भांडी जेवणासाठी ठेवायची, जेणेकरून कंटाळाला पटकन आवरायचं, झोपून जातं. मी जेवायच्या अगोदर कपडे वाळत घालून घेतले. जेवढी कामं जेवायच्या अगोदर करता येत ना तेवढी करून घ्यायची. मला स्वतःला जेवणामध्ये जास्त काम करायला आवडतं. आणि मी सगळं आता भांड्यांचा टाकते एका साईडला. आता मी सगळं आवरून घेते आणि मगच झोपून जाते मी. आता मी व्हिडिओ शूट नाही करणार आहे. ठीक आहे, सो सी यू टुमॉरो.